4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. आपण पाहू शकतात की आज रात्रीपासूनच पावसानं पुन्हा एकदा पुणे तालुक्यात दमदार हजेरी लावलेली आहे. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर पहिले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी निघालं नाही, तोपर्यंत दुसरं पाणी आता पाणी साचायच्या सुरू झाले आहे. मी आता पाहिलं तर या ठिकाणी लिंबूच्या शिवारामध्ये आहे. पाहिलं तर हे काही आहे सोयाबीनची शेती. आता माझ्या इतकं आता पण पाहिलं तर आता इतकं गुजरात पाणी साचलेलं आहे. अजूनही पाऊस चालूच आहे. दिवसभर पाणी असं राहिलं ते संपूर्ण पीक आता पाणी उद्ध्वस्त होऊन गेलेच आहे. मात्र पुन्हा एक पाहिलं तर अजून बी म्हटलं सरकारनं या ठिकाणी अजूनही पंचनामे ते झालेलं नाही. तर खरं तर काल राज्याचे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार उपमुख्यमंत्री दोन्हीच काल बीडला दौरा केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली जाईल, पंचनामे केले जातील आणि त्याला तात्काळ अनुदान देखील दिलं जाईल. पण अजूनही या शेतकऱ्यांना कुठलंही अनुदान मिळालेलं नाही आहे. आणि काही आपण त्यांची शेतात समस्या आता काय सांगाल? पुन्हा एकदा रात्री पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता पाहिजे तर गुजरात पाणी तर सोयाबीन साचलेले, काय सांगाल? 4 ते 5 दिवस झालं सारखा धो पाऊस चालू आहे. ह्या पावसामुळे अति शेतकऱ्याचे एवढं नुकसान झालेलं आहे की भयानकच. आज शेतकरी कसा उभा टाकणार? आज शेतकऱ्याची एवढे हाल बेकार आहेत आणि शासनाचा माणूस कुणीही अजून बांधावर आमच्या शेतकऱ्याच्या आला नाही. तलाठी नाही, तहसीलदार साहेब नाहीत, कृषी अधिकारी नाहीत, हे तर अजिबात नाही. आमदार साहेब फक्त येऊन वरल्या भागाला येऊन गेले. एकदा 2 दिवसापूर्वी पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आले होते. त्यांनी सांगितले की तात्काळ अशा शेतकऱ्यांना तात्पुरती मदत दिली जाईल. त्याच्यामध्ये गहू असते, तांदूळ असते, 5,000 रुपये अकाउंट तुमच्या पहिल्या का अकाउंटला पैसे काही अजून काहीच नाही. 1 रुपया नाही. बोलाचा बातन हे असे चालू आहे शासनाचं. शासनाला एकच विनंती की तुम्ही कर्जबाजारी शेतकऱ्याला मानला होतात ना, कोरा 7/12 देऊ तुम्ही शब्द दिला, शेतकऱ्यांनी मागणी केली नव्हती. तर तुम्ही काय करा, योगी वेळ आलेली आहे. ते म्हणतात ना योगी वेळ आली की मी कर्ज माफ करतो, कर्जमाफी देतो, कोरा 7/12 नील करतो. साहेब अजून ह्याच्यापेक्षा कोणती वेळ यायची राहिली हो? काय शेतकऱ्यावर किती संकट मोठं आहे. तुम्ही लवकर हीच येळ आहे आणि येळ नाही आली तर एक दिवस शेतकरी तुमचं नामकरण बदलल्याशिवाय राहणार नाहीत. वाटलं तर शेतकऱ्याच्या नावानं पुन्हा नाव तुमचं तुटेन, फसवणूक साहेब तुटेन. एवढी काळजी घ्या, एवढी विनंती. काय तुमच्या हातात सोयाबीनचं पीक आहे, काय सांगाल बरं? तर काय अजून 3 दिवस पाऊस दाखवला आहे, अलर्ट दाखवलेला आहे. 3 दिवस आहे. 3 दिवस आहे. तर बघा ते हे बघा कशी आहे हे पाण्याने गेलं सगळं. आता पाहिजे तर तळ्याचं स्वरूप आले शेतामध्ये, तळ्याचं. काय सरकारला आव्हान करणार? शेंगा नासून गेल्या सगळे. आम्हाला मागणी पाहिजे की कर्ज माफ करून द्या, ओला दुष्काळ जाहीर करा, मदत करा. शेतकऱ्याचं बघा जनावर गेले वाहून, नुकसानी झाल्या. काय सांगाल? आजपासून पाहिजे काही जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आज शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. त्यांना आपल्याकडे अजून काही पंचनामे झाले नाही तुम्ही म्हणतात? हो झाले नाही, कुणीच आले नाही. केव्हा येतील? काय मागणी असणार सगळं? मी स्वतः नदीचं पाणी आलं माझ्या वावरामध्ये, सोयाबीन वाहून गेली, रान खसून गेलं. मी स्वतः तलाट्यापाशी, कुमटकर साहेबापाशी, ते लांब साहेबापाशी, ह्यांच्यापाशी माझ्या मोबाईलमध्ये सोयाबीनचे ते सगळे व्हिडिओ घेऊन दाखवून गेलो. ते म्हणले मला तुम्ही रानात जा म्हणले, आम्ही येत आहोत. ते कुणी माझ्या रानात बघायला आले नाहीत, आगर काही नाहीत. हे सूर्यकांत मुंडे आप्पा हे यांनी सांगितलं मला की विष्णू तुझा ऊस आणि सोयाबीन वाहून गेली. हे आम्ही रानात ते काय ते TV9 वाले माणसं यायलेत, त्यांना घेऊन मी यायलोय, तुझ्या रानात जायचंय बघायला, पाहणी करायला. म्हणलं ठीक आहे. आलं नाही तुमच्याकडे? माझ्याकडे बघायला सध्या आलेलं नाही. त्या अगर मला त्यांना आश्वासन सुद्धा दिलं नाही की तुम्हाला अनुदान भेटन, अगर नाही भेटन, काही सुद्धा नाही. माझं रान खसून गेलंय, सोयाबीन खसून गेली, तरी ते बघायला आले नाहीत. त्यांच्याकडे स्वतः जाऊन सुद्धा त्यांना मला काही दिलं नाही. ते अगर म्हणले नाहीत. मुळे आपलं फडणवीस साहेब सुद्धा म्हणले की कर्जमाफी करू, कर्जमाफी करू. त्यांना कर्जमाफी तर काय नसते, लोकांच्या कोपराला गुळ लावला. कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे एक. आणि ओला दुष्काळ जाहीर करावं लागेल त्यांना 2. आणि हे जे लोकांच्या शेतकऱ्याच्या पाणी जे साचलंय रानायनं, हे नुकसान भरपाई द्यावा लागेल त्यांना. आता एवढे शेतकरी होते, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पाहिलं गुडघ्यात पाणी साचलेलं आहे. अजून बी शेतकरी त्यांच्या बांधावर कोणी प्रशासन माणसं आलेलं नाही. तर तात्काळ या ठिकाणी पंचनामे करावे आणि तो पाहिलं तर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेचं मी संभाजी मुंडे, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.